ते दुःखी कुटुंब आहे। त्यांचा घरातला तरुण मुलगा जाणं याचे इतकं मोठं दुःख काय असू शकतं। त्यांना ते भेटले आणि ज्या कारणानं गेलं त्याचंही दुःख फार मोठं आहे आणि ते देशाच्या दृष्टीने काळजीचं आहे। संपूर्ण देशाच्या दृष्टीने काळजीची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं मारलं जातं कस्टडीमध्ये त्याचे त्यांनी दाखवले, ते पोस्टमॉर्टम दाखवलं, त्याच्या व्हिडिओज दाखवल्या, काळजीच्या गोष्टी फार। थोरासाहेब मात्र मग असं म्हणायचं की जो रिपोर्ट हॉस्पिटलचा पण रिपोर्ट आलेला आहे तो चुकीचा आहे, चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे। त्यामुळे कसं आहे की त्यामध्ये इन्क्वायरीचीच अपेक्षा केली आहे, न्याय मिळाला पाहिजे हेच आम्ही म्हटलेलं आहे। त्यामुळे तसा हे त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे। जर अशा पद्धतीनं मारलं गेलं असेल तर ती हत्या आहे असं स्वतः राहुलजी म्हटले। आता पण राहुलजींच्या कॅनवायमध्ये कोणी घुसलं होतं का अशा पद्धतीचं दिसून आलं, कारण की व्हिडिओ तशा पद्धतीने आतून आले, कोणी घुसलं होतं? नाही, मला माहित नाही, बरेच लोक आत होते, त्यातले बरेचसे फॅमिली मेंबर्स होते, आम्ही काही प्रमुख मंडळी होतो, त्यामुळे तसं मला माहित नाही कोण कोण आणखी असतील। केंद्राच्या नेत्यांना इथे यावं लागतं, स्थानिक नेते कुठेतरी कमी पडतायत का? नाही, असं काही नाही। तेव्हा अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशनाच्या याच्यामध्ये आमच्या सर्व लोकांनी जोरदार पद्धतीनं ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु शेवटी शासन निर्णय देत असताना खरं पूर्ण इन्क्वायरी झाली की नाही असं वाटत असताना त्यांनी निर्णय दिलेला दिसतो आहे। बाळासाहेब, राहुल गांधी इथं आले, त्यांनी त्यांची जबाबदारी केली, आता पुढची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे। काँग्रेसचे नेते आता कसं? नाही, काँग्रेसचे नेते आंदोलनाची दिशा काय असणार? नाही, चालूच आहे, आजही आंदोलन चालू आहे, आजही प्रेस घेतले जात आहेत। निवळ ही तर घटना आहेच आहे, त्या व्यतिरिक्त सभागृहामध्ये जे बोललं गेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत याच्यावरून यांच्या मानसिकता समजतात त्या सत्ताधाऱ्यांच्या, आणि याच्या विरुद्ध जन आंदोलन हा एक उपाय आहे। जनतेमध्ये एकंदर जी भावना, तीव्र भावना या बाबतीत आहे। म्हणजे पुन्हा एकदा आंदोलन पाहायला मिळणार आहे? नाही, आंदोलन तर आहेच आहे, सुरूच आहे आंदोलन, सगळीकडे सुरू आहे, सगळ्या तालुक्यांमध्ये सुरू आहे, गावोगाव आंदोलन सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।